पॅरिस ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगाटचं अंतिम सामन्यातून अपात्र होणं सर्व भारतीयांच्या जिव्हारी लागलेली जखम आहे। केवळ 100 ग्रॅम वजन अधिक असल्यानं खेळण्याची संधी न मिळणं सर्वांनाच अन्यायकारक वाटतंय। मात्र ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये नियम कसे असतात, ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे समजून घेणं आणि विनेशच्या बाबतीत नेमकं काय झालं ते जाणून या संपूर्ण घटनेचा सारासार विचार होणं आवश्यक आहे। अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वजनाचे नियम अत्यंत काटेकोर असतात, ज्यात कुठेही तडजोड केली जाऊ शकत नाही। पूर्वी कुस्तीचे सामने एकाच दिवसात होत असत, मात्र खेळाडू थकतात, त्यामुळे हे सामने 2 दिवसात घ्यावेत अशी विनंती मान्य करत हे सामने 2 दिवस घेतले जाऊ लागले। त्यामुळे साहजिकच वजन आणि इतर चाचण्याही दोन्ही दिवस होतात। खेळाडू आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करतात आणि अचूक वजन साधतात। ही अशा स्पर्धांमधली सामान्य प्रक्रिया असते, त्यात काही नवं नाही। विनेशनं 50 किलो वजनी गटात सोमवारी 3 सामने जिंकले। त्या सामन्यांच्या थकव्यानंतर रात्री तिनं आहार पाणी सेवन केल्यावर तिचं वजन 2 किलो 700 ग्रॅम न वाढलं आणि तिच्या चमूचे प्रमुख डॉक्टर दिनशा पारडीवाला यांनी माहिती दिली। मात्र हेही सामान्य होतं आणि रात्रभर तिने तसंच तिच्या सहाय्यक चमूनं तिचं वजन कमी करण्यासाठी अनेकविध प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली। सायकलिंग, व्यायाम, सौनाबादपासून ते केस आणि नख कापणं इतकं सगळं करून तिचं वजन कमी केलं। मात्र तरीही विनेशचं वजन 50 किलोपेक्षा किंचित म्हणजे 100 ग्रॅम जास्त भरलं आणि ती अपात्र ठरली। आपलं वजन स्पर्धेच्या निकषात बसवण्यासाठी खेळाडूंना अर्धा तास वेळ दिला जातो। या वेळेत उपाय करूनही तिला पात्रतेच्या निकषापर्यंत पोहोचता आलं नाही। या स्पर्धेत 53 किलो वजनी गटात अंतिम पंघाल पात्र ठरल्यामुळे विनेशला 50 किलो वजनी गटातच पात्र होण्याशिवाय पर्याय नव्हता। मात्र तिच्यासह संपूर्ण चमूनं प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हे यश तिला मिळवता आलं नाही। हे तिचं आणि देशाचं दुर्दैव।